नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. जे हवे असेल तेच आता कर्मचाऱ्यांना मिळणार. मूळ वेतन, सरकारी भत्ते आणि निवृत्ती वेतनासह इतर भत्त्यात होणार वाढ. कर्मचाऱ्यांसह निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार मोठा लाभ. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. वाढत्या महागाईच्या झळा पाहता आता बऱ्याच संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात येत असल्याचं चित्र आता मागील काही वर्षांमध्ये पाहायला मिळत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनाही या बाबतीत केंद्रस्थानी ठेवले जात असून आता याच धर्तीवर येत्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तावानुसार मूळ वेतन, सरकारी भत्ते आणि निवृत्ती वेतनासह इतर भत्त्यात मोठी वाढ पाहायला मिळणार आहे. याशिवाय 8व्या वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याच्या घडामोडींना सुद्धा आता मोठा वेग दिसून येत आहे. 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन, भत्ते आणि इतर भत्त्यांसह सर्व अपेक्षा आता या निर्णयामुळे लवकरच पूर्ण होणार आहेत. अशा स्वरूपाचा प्रस्ताव आता आयोगाने सरकारकडेही पाठवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा केंद्रात भाजपची सत्ता आली आहे, ज्यानंतर सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प लवकर सादर होणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता 8व्या वेतन आयोगाने हा प्रस्ताव सरकारकडे पाठवलेला आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावानुसार आता मूळ वेतन, सरकारी भत्ते आणि निवृत्ती वेतनासह इतर भत्त्यांचंही तपशीलवार विश्लेषण करण्यात आलेले आहे. या सर्वांचा लाभ आता कर्मचाऱ्यांसह निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. कर्मचारी कल्याणासाठी काम करणाऱ्या आयोगाचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी या संदर्भातील एक पत्रसुद्धा केंद्रीय सचिवांना पाठवले असून यामध्ये आता तातडीने 8वा वेतन आयोग स्थापित करण्याची विनंतीही करण्यात आलेली आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यास किंवा फिटमेंट फॅक्टर काही टक्क्यांनी वाढल्यास केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार नेमका किती वाढणार, चला तर पाहूया. सध्याच्या घडीला केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2.57% फिटमेंट फॅक्टर देण्यात येत आहे, ज्यानुसार कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे 18,000 रुपये इतके आहे. जर कर्मचाऱ्यांच्या वेतनात फिटमेंट फॅक्टर 3.68% वाढवण्यात आला तर किमान मूळ वेतन हे 44% म्हणजेच 8,000 रुपयांनी वाढून थेट 26,000 रुपयापर्यंत जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा दिसून येणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.